हाय हॅलो नमस्कार. आज ना वल्लभच्या स्कूलमध्ये लास्ट दिवस आहे त्याचा आणि त्यांना रंगीबेरंगी ड्रेस पण घालून यायला सांगितले. त्यासोबतच वेगळे काहीतरी पदार्थही किंवा काही जे आवडीचं आहे ते मुलांना बनवून द्यायला पण सांगितलं होतं. पण मी हे मेसेज वाचलाच नाही आणि पोळी भाजी बनवली होती. परंतु सकाळी वल्लभ म्हणला की मम्मी आज माझ्या टिफिनमध्ये वेगळं काहीतरी पाहिजे. मग काय बनवणार, त्याला गोड पदार्थ आवडतही नाहीत. मग मी काय केलं, ताकामध्ये रवा भिजू घातला, त्याच्यामध्ये थोडंसं कट करून टोमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकली आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं खाण्याचा सोडा असं टाकून घेतलं आणि त्याला मस्त हलवून घेतलं. आणि ते अगोदर मी ताकामध्ये ना थोडंसं अगोदर भिजू घातलं होतं. उठल्यावर त्यांनी मला सांगितलं की एक 15-20 मिनटं अगोदरच ताकामध्ये रवा भिजू घातला होता. त्यानंतर हे सगळं टाकलं आणि करायला घेतल्यानंतर आणि तेव्हा इथं काय केलं, मी आप्याचं पात्र ना गरम करायला गॅसवरती मांडलं आणि ते आप्पे लावून घेतले. आणि हे एकदम इन्स्टंट केले आणि छान जमले पण बरं का. आणि ही रेसिपी मी यूट्यूबवरतीच बघून केली होती. यूट्यूबवरच सर्च केलं होतं इन्स्टंटमध्ये काय देता येईल म्हणून. आणि काय केलं मी, गोड पदार्थ त्याला करू शकले असते. तिळाची पोळी करता आली असती किंवा शेंगदाणे आणि गुळाची पोळी करता आली असती किंवा शिरा करता आला असता, शिऱ्याच्या वड्या करून देता आल्या असत्या. पण गोड पदार्थ साहेबांना आवडतही नाहीत. आणि इडली, डोसा, सांबर हे ते बाकीचं काही करू शकले नाही, कारण ते मी अगोदर भिजू घातलं नव्हतं आणि इन्स्टंटमध्ये त्याला पाहिजे होतं. आणि हे मस्त रेसिपी जमली, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे. बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.